नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत तोही एक अळकुड्यांचाच प्रकार आहे। तो म्हणजे सोपा प्रकार दाखवत आहे, तो म्हणजे अळकुड्यांचं दह्यातलं भरीत। अळकुड्या ह्या आपण घेतल्या आहेत, ह्या शिजवून घेतल्या आहेत, ह्याची सालं काढूया आणि आपण ह्या कुस्करून घेऊया किंवा कापूनही घेतल्या तरी चालतील, फक्त त्या बारीक चिरायच्या आहेत। काळं मीठ आहे, जिरा पावडर आहे, हे लाल तिखट आहे, मीठ आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत आणि हे दही आहे। चला आता आपण ह्याची सालं काढूया आणि हे आधी बारीक चिरून घेऊया किंवा कुस्करून घेऊया। आता आपण ह्या ज्या आहेत त्याच्यातल्या अर्ध्या कुस्करून घेऊया आणि अर्ध्याच्या फोडी करूया, म्हणजे ते भरीत छान मिळून येईल आपल्याला। हे पहा, आपण ह्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि ह्या कुस्करून घेतल्या आहेत। आपण त्या फोडी आता ह्याच्यात घालून घेऊया। एका काचेच्या बाउलमध्ये करायचं आहे। अळकुड्या शिजल्या करायचं नाही आहे, त्या थंड होऊ द्यायच्या आहेत आणि मगच आपण कोशिंबीर करायची आहे। अरबी चाट पण तेव्हाच करायचा आहे, थंड झाल्यावरच आपण हे पदार्थ करायचे आहेत, कारण त्या तशाही चिकट असतात। त्यामुळे गरम गरम शिजल्यानंतर करायचं नाही आहे, त्यांना पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे। याच्यात तिखट घालून घेऊया। तिखट मीठ हे सगळं तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। जिरं पावडर घालून घेऊया। काळं मीठ ह्याच्यातही घालायचं, चांगलं लागतं एकदम। साधं मीठही घालायचं आहे। आता आपण ह्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, याच्यामध्ये ना आपण दही घालून घ्या, थोडंसं दही घालून घ्यायचं आहे। हे आपण मिक्सरला लावल्या नाही आहे, याचा तिखटपणा यायला पाहिजे आपल्याला। याच्यात थोडंसं काळं मीठ किंवा साधं मीठ काही घाला आणि या हाताने अशा आपण कुस्करायच्या आहेत। दही न घालता कुस्करल्यात तरी पण चालेल, कारण हे आता दोनच मिरच्या आहेत, ह्या मिक्सरला लागणार नाहीत किंवा खलबत्त्यातही कुटल्या जाणार नाही। काही गोष्टी अशा करून घ्यायच्या पटापट। ते हाताने चुरल्या आहेत मी। आता हे चुरलेलं आपण त्या कोशिंबिरीत घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्या मिरचीचा तिखटपणा त्याला लागणार। हे पहा, आता आपण कोशिंबिरीत दही घालून घेऊया। दही तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल दही जास्ती घाला। दही फेटून वगैरे काही घेतलं नाही आहे, जसं आहे कपात मी लावलेलं तसंच घातलं आहे। आणि आता हे सारखं करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया। ही पहा, आता कोथिंबीर घालून झाल्यावर ह्याला फक्त सारखं करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असल्यास ह्याच्यात एक साखरेची चिमूट घालू शकता, पण एकदम चिमूट घाला, कारण ह्याला साखर चांगली लागत नाही, म्हणून मी साखर घातलेली नाही आहे। अशा प्रकारे अळकुड्यांचं भरीत आपलं तयार झालेलं आहे। याला तडका दिलात तरी पण चालू शकतो, पण तडका मी आत्ता इथे दिलेला नाही आहे। तडका दिलात तर फक्त मोहरी आणि जिरा याचा तडका द्यायचा, पण तो पण तुपाचा द्यायचा, तेलाचा नाही द्यायचा। हे पहा, एकदम सुंदर झाला आहे, चवीला एकदम छान झाला आहे। मी बघितलं आहे चवीला कसं झालं आहे ते। अशा प्रकारे बनलं आहे आपलं अळकुड्यांचं दह्यातलं भरीत किंवा दह्यातली कोशिंबीर किंवा अरबी रायता। ही तिन्ही नावं एकाच पदार्थाची आहेत, ही मी तुम्हाला सांगितले आहेत। व्हिडिओ बनवतानाही मी कोशिंबीरही म्हटलं आहे आणि भरीतही म्हटलं आहे। हे जर का भरीत कोशिंबीर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे।